घराच्या छतावर मुसळधार पावसाचं साचलेलं पाणी घरात गळत असल्यानं त्याचा उपसा करताना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर ते पाणी पडलं. यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठं भांडण झालं. या घटनेमध्ये 25 वर्षीय युवकाचा खून झाला असून या प्रकरणी 6 जणांवर खुनाचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे यांच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्यानं त्यांनी भांडण करून कुरापत काढली. प्रवीण मच्छिंद्र भटाटे वय वर्ष 29 राहणार टिटोली याला त्याच्या कुटुंबियांना वाईट साईड शिवीगाळ केली. आरोपी राजेंद्र बाबूराव भटाटे, दीपक राजेंद्र भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली. या मारहाणीमध्ये आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यांनी त्याच्याजवळील असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला. आरोपी रमेश भटाटे यानं फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीच्या मधोमध चाकू खुपसून त्याला जीवे ठार मारले. फिर्यादीसुद्धा भांडणाचा प्रतिकार करत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे यांनी फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्यांना मारून दुखापत केली. अशी फिर्याद दिल्यानं इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे, रमेश ज्ञानेश्वर भटाटे, नितीन राजेंद्र भटाटे, दीपक राजेंद्र भटाटे, राजेंद्र बाबूराव भटाटे, महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या घटनेनं इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे.